नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको. आम्ही आत्ता ठाण्यात आहोत आणि ठाण्यातली ही गँग बघितल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की काय धमाल सध्या सुरू आहे. आणि जसं मी म्हटलं धमाल सुरू आहे तसाच धमाल असलेला तो चित्रपट येतो आहे येत्या 31 जुलैला. मामाच्या गोव्याला जाऊया. तर तुमची टीम सगळी मी तारांगणमध्ये खूप स्वागत करतो. आणि आपल्याकडे काय म्हणतात की एखाद्या मोठ्या वास्तूला उभं करण्यासाठी 4 खांब आवश्यक असतात, पण इथं तर आत्ता 5 खांब आहेत माझ्याबरोबर आणि आणखी बरेच खांब आहेत. त्यामुळे ही सिनेमाची ही इमारत नक्की भक्कमच असणार आहे. तर विजू, मी तुझ्यापासूनच सुरुवात करतो कारण तुझ्या कल्पनेतून हे सगळं साकारलं जातं आहे. तर तू म्हणतो आहेस मामाच्या गोव्याला जाऊया, तर नेमकं का आम्ही यायला हवं आहे आपल्या प्रेक्षकांनी? असं काय काय तू दाखवणार आहेस, काय काय धमाल घडवणार आहेस? तिथून आपण सुरुवात करूया. मंदार, एक तर थँक्यू तुझं, तू आलास ठाण्यात आमच्यासाठी. आणि जसं तू म्हणाला तसं खरं तर मी पाया आहे आणि त्याच्यावर जे लोकांना दिसायला हवेत ते खांब हे आहेत. त्या पडद्यामागचा मी आहे आणि ही इमारत यासाठी लोकांनी पाहायला हवी. मामाच्या गोव्याला जाऊया. आणि तू बोलता बोलता धमालचा 4 वेळा उल्लेख केला. ती हिंदी फिल्म आहे. आपली मराठी फिल्म आहे मामाच्या गोव्याला जाऊया, पण चौपट धमाल आपल्याकडे आहे. 4 हे जे आहेत त्यांनी कमाल केलेली आहे. आणि मित्रांबरोबरची पिकनिक हा कायम आपल्यासाठी या दिवसांमधला विशेषतः, म्हणजे आता फ्रेंडशिप डे जवळ आहे किंवा हा जो पावसाचा मोसम आहे जुलै ऑगस्टचा, या मोसमात आपल्याला सगळ्यात जास्त आठवतं ते मित्रांसोबतची पिकनिक. आणि ती पिकनिक करायला जात असताना असं काहीतरी जर मिळालं की चला यार आम्हाला बाहेर नाही जाता येतं पण थिएटरमध्ये आपण धमाल करूया का, आपण सगळे मित्र 5 मित्रांच्या ऐवजी 20 मित्र जाऊन आपण थिएटरमध्ये एकमेकांना चिमटे मला आठवतं आहे की आम्ही कॉलेजला असताना आम्ही सिनेमे पाहायला 40-40 लोक एकत्र जायचो. अख्खा वर्ग बंक करून, लेक्चर बंक करून आम्ही जायचो. आणि त्या 40 लोकांमध्ये सिनेमा पाहायला जी मजा यायची की मग त्या सिनेमातलं कुठलं तरी पात्र हे बघ तुझ्यासारखं आहे, हे बघ तुझ्यासारखं आहे, आहे तो बघतो तो ती आहे ना, ती तिच्यासारखी आहे, असं करत. आणि नंतर ना पुढचे काही दिवस तो सिनेमा असा सतत मनावर राहायचा. खरं तर आजही मला तो आठवतो आहे सिनेमा, की आम्ही एकत्र बघायला गेलेलो सिनेमा काय होतं. सो मित्रांबरोबर सिनेमा बघण्याची एक वेगळी मज्जा असते. म्हणजे थिएटरला जाण्यासाठी थिएटरला जायला काहीतरी हुक पाहिजे ना. म्हणजे जो सिनेमा मला कोपरखळी मारताना, टाळ्या देताना, हसताना कोणतरी सोबत आहे, अशा सिनेमालाच थिएटरला जायला गंमत येते. तर तसा हा सिनेमा आहे की तुम्हाला प्रत्येक मिनिटाला टाळ्या द्याव्याशी वाटेल, हसावंसं वाटेल, कोपरखळी द्यावीशी वाटेल. म्हणून लोकांनी या सिनेमाला यावं. आता मी तुमच्या चौघांना एकच कॉमन प्रश्न विचारतो आहे, त्याचं तुम्ही उत्तर द्या आणि मग आपण इतर गप्पा मारूयात. चौघंही तुम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहात. विजू तुमचा मित्र आहे, पण अशी कोणती गोष्ट तुम्हाला यातली आवडली की हा सिनेमा मी करायलाच हवा असं तुम्हाला वाटलं? आणि आज आपण अगदी प्रमोशनच्या टप्प्यात आहोत, अगदी अंतिम टप्प्यात आहोत. 15 दिवस राहिले चित्रपटाच्या प्रदर्शनाला. तर ह्या 2 गोष्टींबद्दल चौघही तुम्ही भाष्य करा. अंकुश, मी तुझ्यापासून. पहिली गोष्ट म्हणजे एक फेमस सिरीज यांनी केली जी गेली 10 वर्ष चालली, स्ट्रगलर्स आला, ज्याच्यामध्ये मला कधीच काम करायला मिळालं नाही, पण या निमित्ताने फिल्ममध्ये मला काम करायला मिळालं. हे माझा पहिलं हेतू होता. ओके. आणि दुसरा हेतू हाच की मी सुद्धा एंटरटेन झालो या निमित्ताने. कारण हे लोक एंटरटेन ज्या पद्धतीने करतात त्या पद्धतीने मला पण करता येत आहे, ही खरी मजा आहे. पण तू विजूला सांगून ठेवलं होतंस की तू नंतर कधी चान्स मिळाला तर आय विल बी अवेलेबल? नाही, आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो कारण मला एपिसोड आवडला की मी त्याला फोन करायचो, आमचं बोलणं व्हायचं. आणि नेहमी हाच विषय व्हायचा की तू कधी येतोय. तर त्यांनी 10 वर्षांनंतर मला बोलवलं. ओके. आणि आता रिलीजच्या ह्या टप्प्यावर इतक्या दिवसांच्या प्रवासाचा तुझा अनुभव कसा आहे या सगळ्या? खूप मजेशीर आहे. आणि मला असं वाटतं की जी मैत्री सगळीकडे आपल्याला अनुभवायला मिळते जेव्हा एकत्र 4 यार बसतात एकत्र आणि मग ते गंमत येते, ती गंमत ह्यांच्यामध्ये आहे. तुम्ही म्हणाला ठाणेकर हे खरे ठाणेकर आहे, पण ह्यांनी मला ठाणेकर करून घेतलं आहे या गेल्या काही दिवसांमध्ये. बरोबर. संतोष? आत्तापर्यंत ना बरीच कामं मैत्रीत केली आहेत. हे ओळख आहे, चला आपण करूया. पण मला वाटतं ही पहिली फिल्म आहे जी आम्ही आत्तापर्यंत बरीचशी कामं ही मैत्रीत केली आहेत आणि रादर करत राहतो आहे. पण ही फिल्म खरंच स्पेशल आहे कारण ही मित्रांसाठी केलेली फिल्म आहे. आणि आम्ही जे खरोखर आयुष्य जगलो आहे, जे आम्ही खरोखर मैत्री जगलो आहे आणि जगतो आहे, ती
आम्हाला पडद्यावर आणण्याची ही संधी आहे आमच्या या सिनेमातनं. आणि आम्ही खरे नेमके कसे आहोत, आम्ही फक्त मित्र आहोत घट्ट, हे तुम्हाला माहिती आहेत, पण नेमकी घट्टपणा आणि नेमकी आमची मैत्री काय आहे ते तुम्हाला या सिनेमातनं कळेल. ओके. आणि एकंदरीत अनुभव सगळा सिनेमाच्या मेकिंगचा अनुभव गेली 40 वर्ष घेतो मी यांच्यासोबत. तो खरं तर मी घेतलाच आहे. आता हे आमच्या 40 वर्षाच्या मैत्रीचा अनुभव किंवा तर 35-40 वर्षाचा मैत्रीचा जो अनुभव आहे तो तुम्हीही घ्यावात. फिल्म मेकिंगचा कसा अनुभव होता? विजू दिग्दर्शक म्हणून? हां, विजू दिग्दर्शक म्हणून आधीपासून आम्हाला माहिती आहे. हां, पण आज इंटरव्ह्यू आहे त्यामुळे आम्ही खूप छान छान बोलणार आहोत. पण खरंच जोक एवढं लक्षात ठेव. हो हो, तर जोक अपार्ट, पण विजू ऑलरेडी त्यांनी प्रूव्ह केलेलंच आहे त्याच्या दिग्दर्शनातनं, त्याच्या लेखनातनं, की तो काय कसा दिग्दर्शक आहे, कसा लेखक आहे. आणि आता तर तो ॲड फिल्म्स आणि ब्रँडिंग पण करतो, त्यामुळे तो आता मी म्हणून की तो अष्टपैलू झाला आहे. तो निर्माताही आहे, तो दिग्दर्शक आहे, तो मध्ये मध्ये आमच्या पोटावर पाय द्यायलाही येतो, तो अभिनयही करतो. पण रिअली हॅट्स ऑफ की गाणी पण लिहितो. पण एक या सगळं त्याला सगळं जमतं. यामुळे आम्हाला एक खात्री की उद्या आमच्याकडे काम नसलं तरी आम्ही काय उपाशी मारणार नाही, तो कमवतोय. कुशल, मित्र म्हणून विजू आणि सेटवरचा दिग्दर्शक म्हणून विजू, काही बदल तुला जाणवतो ओव्हर दी इयर्स? सेटवरचा विजू माने हा दिग्दर्शकच असतो. मित्र म्हणून तो सांभाळून घेतो, पण दिग्दर्शक म्हणून तो खूप भारी आहे. म्हणजे मला असं आठवतं की पांडू नावाचा आम्ही एक सिनेमा केला होता. त्यातही एक सीन असा होता की जेव्हा त्याला शूट करायचं होतं तर म्हणाला की पुण्याच्या असा एक डोंगर आहे, लांब पाणी आहे आणि लांबून अशा शहर दिसतं आहे, गाड्या येत आहेत, सनसेट होतो आहे आणि आपल्याला ते तिथेच शूट करायचं आहे. तर मी म्हटलं असं का करायचं आहे, पण इथे येऊरला पण डोंगर आहे, सनसेट तर आमच्या इथं पण होतो, तर तिथेच का जायचं आहे. तर तो म्हणाला की त्यावेळेला ते जे तिघे आहेत ना ते त्यांच्या नात्याच्या एजवरती आहेत, म्हणून मला तेच लोकेशन हवं जे एजवर असेल असं. तसंच मामाच्या गोव्याला जाऊया हा जो आमचा सिनेमा येतो आहे त्यातही एक सीन असा आहे की जिथे नाती पणाला लागलेली आहेत आणि त्याला तीच जागा हवी आहे. त्याचा दिग्दर्शक हा तुम्हाला त्याच्या लोकेशन्समधनं, त्याच्या मांडणीतनं, ह्या सिनेमाची मांडणीसुद्धा खूप वेगळी आहे, त्याचं स्क्रीनप्लेसुद्धा खूप वेगळा आहे. साधा सोपा वाटत असताना म्हणजे मला असं वाटतं, कायम सगळेच म्हणतात की साधं मांडणं हेच सगळ्यात कठीण आहे, ते विजू मानेला जमतं. ओके. आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स तुझा अख्ख्या फिल्म मेकिंगचा? मला तुझा पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्यायला आवडेल की ह्या सिनेमात तुम्ही का काम केलं. तर असं नाही आहे, हा सिनेमा व्हावा हे आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून पाहिलेलं स्वप्न होतं, ते आता साकार झालं आहे आणि जे लोकांच्या समोर येत आहे. अभिजित, तुझं? खरं तर गेले 2-3 वर्ष आम्ही स्ट्रगलर सालासाठी डेट म्हणजे एकत्र येण्याचा प्रयत्न करत होतो एपिसोड शूट करण्यासाठी, पण ते काही डेट्स नसल्यामुळे किंवा काही कारणं असतील ते जमलं नाही. पण जेव्हा चित्रपटाचा विषय आला तेव्हा मी तर ह्यासाठीच हो म्हटलं की मला 20-25 दिवस या आमच्या मित्रांचा सहवास मिळणार आहे आणि त्यांच्याबरोबर धमाल करायला मिळणार आहे. आणि आम्ही चौघं जर एकत्र असलो तर अशी ना तशी ते धमाल होतच असते, एंटरटेनिंग होतच असतं. आणि मी तुम्हाला सांगू, म्हणजे कामाच्या इतक्या धबडग्यामध्ये, त्या टेन्शनमध्ये, त्या सगळ्या त्या प्रवासामध्ये इतकं विटून आंबून गेलेलो असतो आपण. मित्रांच्यामध्ये आलो ना की कसं एकदम ना पुनर्जीवन मिळाल्यासारखं वाटतं, असं म्हणजे रिस्टार्ट करतो ना आपण लाईफ, त्यानं तसं होतं. आणि तेच आम्ही म्हणजे तीच धमाल आमची, तीच केमिस्ट्री फिल्ममध्ये पण आहे. ओके. आणि त्यामुळे फिल्मचं शूटिंग करताना पण इतकी धमाल करत आम्ही शूटिंग केलं. खरं तर ते दर्दनाक होतं आमच्यासाठी शूटिंग, की आम्हाला खूप धावायचं होतं, उन्हातनं पळायचं होतं इकडनं तिकडनं. पण मित्र असल्यामुळे ते खूप सोपं गेलं आम्हाला. आणि ह्या सगळ्या केमिस्ट्रीचं प्रतिबिंबच सिनेमामध्ये पडलेलं आहे. ओके. आणि प्रेक्षकांना ते नक्कीच आवडेल. ओके. मी थोडा 2 वेगळे प्रश्न घेतो. या सिनेमाचं जे शीर्षक आहे त्यातले 2 शब्द फार महत्त्वाचे आहेत, एक मामा आणि गोवा. तर मी तुम्हाला 5ही जणांना हाच प्रश्न विचारणार आहे की प्रत्येकाचं आपल्या मामाबरोबरचं नातं हे जबरदस्त असतं. म्हणजे लहानपणापासून ते नातं आणि मामा मामीची ओढ ही जबरदस्त असते, त्यानंतर गावाची ओढ असते आणि गोव्याची तर सगळ्यांनाच आहे. तर थोडं तुमचे मामा आणि गोव्याची भेट
ह्याची काही एखादी जरी अगदी लक्षणीय तुमची आठवण असेल ती शेअर करा आपल्या प्रेक्षकांना. मला असं वाटतं की नाही ही फन फिल्म आहे, तर आपण खूप सिरियस नव्हता. मला असं वाटतं की आमच्यासाठी मामा म्हणजे बकरा बनवणं हेच आहे. बरं. या फिल्ममध्ये बकरा बनवणं हे महत्त्वाचं आहे, त्यासाठी ते मामा आलेलं आहे. ओके, बरं बरं. तो जो बकरा आहे तो मी आहे, मामा. हे जे बनवतात मला ते तो मी आहे. आणि गोवा म्हणाल तर गोवा म्हणजे आमच्यासाठी GOVA गोवा असं आहे, सोप्पं गोवा नाही आहे. तर गोवा म्हटलं की आम्हाला फक्त पार्टी दिसते, धमाल मजा मस्ती दिसते. सो हेच फन एलिमेंट तुम्हाला फिल्ममध्ये बघायला मिळेल. पण तुला आजपर्यंत मामा कोणी बनवलेलं आहे की ते कधीच तू विसरू शकत नाहीस? मी खूप जणांनी बनवलं आणि खूप छान पद्धतीने बनवलं आणि मला आवडलं आहे. एखादी आठवण नाही ती सांगायची नसते अशा वेळेला. मला असं सांगण्यासारखी वाटतं आहे. न सांगण्यासारखीच आहे. म्हणजे काही गोष्टी अशा असतात की आपल्याला कळतं की ह्याने आपल्याला मामा बनवलं आहे. पण ही गोष्ट चांगली असते की आमच्या फिल्ममध्ये एक छान गोष्ट आहे, लाईन आहे की बाबा ह्यांनी मला मामा बनवलं, पण मला मामा बनवताना माझ्या जवळ ठेवलं आहे. असं नाही केलं की दुसरा कुठेतरी मामा शोधत बसला. आपल्याच मित्रापैकी एकाला मामा बनवलं. ओके. विजू तू? हो, म्हणजे मामांची आठवण म्हणशील तर खरंच आहे. मी आत्ता जे लिहितो तर माझे मामा, आमच्या घराण्यात तशी कोणाची परंपरा नाही, पण माझे मामा शायर होते, उर्दू शायरी वगैरे लिहायचे. ते आता नाही आहेत, पण मामाच्या गावाला मी नेहमी जायचो. सातारा गाव आहे, तर तिथे जायचो. मामा गेल्यापासून गावही गेलं. मग मित्र आले आयुष्यात. मग मित्रांचा वेगवेगळं गाव असलं तर मित्रांच्या मनात एकच गाव असतं, ते म्हणजे गोवा. तर मग त्या गोव्याला जायला आता हेच मित्र आहेत, ह्याच्यातलाच एक कोणतरी मामा बनवायचा आणि त्यांना घेऊन गोव्याला जायचं. तर तेच आता आपलं गाव आहे असं म्हणून जातो. परंतु कितीदा अंदाजे गोव्याला जाऊन आलो? मी खूप वेळा गेलो आहे, खूप वेळा. म्हणजे नाही म्हटलं तरी 25 वेळा तर निश्चित गेलो आहे. फक्त ह्यांच्या सगळ्यांसोबत पहिल्यांदा गेलो आहे, जे अविश्वसनीय वाटेल, पण खरंच आहे. आम्ही सगळे एकत्र असे पहिल्यांदाच या सिनेमाच्या निमित्ताने गेलो. नाही, मामाच्या आठवणी आहेतच, कारण खऱ्या मामाला त्याच्या घरी जाऊन मामा खूप वेळा बनवला आहे आम्ही, प्रेमाने लाडानी. आणि तो बिचारा, त्याला सगळं माहीत असून तो मामा बनला आहे आमच्यासाठी. पण ते लहानपणीचे दिवस होते तेव्हा मामाच्या गावाला जायचो. आता वय वाढलं आहे, अपेक्षा वाढल्या आहेत, इच्छा आवडीनिवडी बदलल्या आहेत. त्यामुळे सध्या आम्ही प्लॅन करतो आणि मामाच्या गोव्याला जातो आणि गोव्यातल्या मामाला मामा बनवतो आहे. खूपच छान. म्हणजे मामाची आठवण सांगायची म्हणजे मी लालबागला राहत होतो आणि आमची छोटीशी खोली होती आणि माझ्या म्हणजे आई सतत सांगायची की मामाचं आपलं घर मोठं आहे. तो कल्याणला राहायचा. तर मी खूप हट्ट धरला की नाही, मला मामाकडे एकदा जायचं आहे, मामाकडे जायचंच आहे. तर पप्पा मला ट्रेनने घेऊन गेले. ते चिंचपोकळी टू कल्याण एवढं अंतर होतं की मला वाटलं जवळजवळ कुठेतरी गावीच चाललो आहे आपण. आणि त्याच्या घरी गेलं तर त्याचा फ्लॅट मोठा होता, 3 BHKचा फ्लॅट होता कल्याणला. आणि मी एवढं घर आयुष्यात कधी बघितलंच नव्हतं. एवढं मोठं घरात माणसं राहतात असं झालं मला. आणि माझ्या मनात असं होतं ना की लहानपणी गोष्टी वाचलेल्या ना की जेवायला बसल्यावरती पंचपक्वान्नाची ताटं येत आहेत आणि खूप काय काय खायला येतं आहे आणि सगळी मजा चालली. आणि तसं मी स्वप्न रंगवत होतो की आता एवढं मोठं घर म्हणजे मामा माझा खूप श्रीमंत असणार आणि मस्तपैकी आता मेजवानी बघायला मिळणार मला. पण प्रत्यक्षात झाली पालेभाजी, बटाट्याची भाजी, चपाती, भात. आणि माझा इतका भ्रमनिरास झाला. म्हटलं हे काय, एवढे श्रीमंत लोक आणि हे खातात. पण त्या सगळ्याच उलट त्याने अरे लहान होतो मी तेव्हा. आणि त्यावेळी मला असं वाटलं आणि ती माझ्या बाबाची आठवण आहे. आणि बाकी हा माणूस जो आहे ना, ह्याने मला मनापासून मामा त्याने घोषित केलेलं आहे. आणि तो मला, कारण तो मला प्रत्येक मिनिटाला मामा बनवत असतो. तो मला, त्याला माहिती आहे की ह्याला अशी पिन जरी टोचली तरी हा लगेच रिॲक्ट होणार. तो त्या रिॲक्शनची वाट बघत असतो. त्यामुळे तो सतत मला मामा बनवत असतो. त्यामुळे काय सांगणार हो तुम्ही, रोज उठून ह्यांना भेटायचं आणि मामा बनायचं. हाच एक खेळ राहिलेला आहे आता आयुष्यात. मामा सुट्ट्या पडल्या की आम्ही मामांकडे जायचो आणि मजा करायचो. मग दिवाळीची असेल, मे महिन्याची असेल. पण आता ते लहानपणीची गोष्ट. मोठं झाल्यानंतर सुट्ट्या पडल्या की आम्ही गोव्यालाच जातो. आम्ही मजा करतो. वेगवेगळ्या कॉम्बिनेशनने मी गोव्याला गेलो आहे, पण ह्या वेळेला पहिल्यांदा मी कोर टीम बरोबर गेलो. ती जी जन्मालाच गोव्यासाठी आलेली आहे त्या टीमबरोबर गेलो. त्यामुळे ह्या टूरमध्ये, ह्या शूटिंगच्या दरम्यान मी खऱ्या अर्थाने गोवा एन्जॉय केला असं म्हणेन.
आणि ह्याची जर कास्टिंग बघितली खूप जबरदस्त कास्टिंग आहे. म्हणजे मला नाही वाटत अलीकडच्या काळात इतके छान कलाकार इतक्या मोठ्या संख्येने एकत्र आले असतील. आणि जसं आम्ही आत्ता प्रोमोज बघतोय किंवा गाणी बघतोय खूप मस्त वाटतंय. म्हणजे छान फिलिंग. म्हणजे त्याच्याखालच्या सोशल मीडियावरच्या रिॲक्शनही तुम्ही बघितलेल्या असतील, कमेंट पण चांगल्या येतील. तर मला अंकुश तुला तेच विचारायचं आहे की एवढी सगळी मित्रमंडळी आपल्या आजूबाजूला आहेत आणि विजूसारखा खूप छान असा तो कधी कोणावर फारसा रागवत नाही असं मला वाटतं. प्रत्यक्ष तुम्हाला माहिती असेल तर एन्व्हायरमेंटचा किती परिणाम होतो रे सगळं काम करताना, कारण तू आजवर इतकं काम केलेलं आहेस. मला असं वाटतं ना, मी विजूबद्दल नेहमी म्हणतो की ह्यांनी माणसं कमावली आहेत. बरोबर. आणि ती सगळी माणसं मला या फिल्मच्या निमित्ताने दिसली की कशी धावून आली आहेत ती. म्हणजे फक्त प्रोड्युसर म्हणून नव्हे, रायटर म्हणून नव्हे, तर आर्टिस्ट म्हणून, कलाकार म्हणून आणि इतर फिल्म आपल्या इंडस्ट्रीमधले जे कलाकार आहेत ते सुद्धा या फिल्ममध्ये तुम्हाला सरप्राईज म्हणून दिसतील. आणि ते बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की ह्याच्यावर प्रेम करणारी किती माणसं आहेत. बरोबर. तर मला असं वाटतं की ह्याने काय कमावलं आहे मला माहीत नाही, ह्याने घर मोठं केलं का, ह्याने सोनं विकत घेतलं का, काय नाही, पण सोन्यासारखी माणसं विकत मात्र त्यांनी घेतली. ती आज कधीही त्याच्या बाजूने उभी राहतील. ह्याचं मला खूप अप्रूप वाटतं, खूप मजा वाटते की हे प्रत्येकाने शिकायला हवं. तर मला असं वाटतं की त्यांनी फिल्म आत्ता सुरू केली असेल, पण ह्या आधीपासून त्याने जे पेरलं आहे ते आत्ता इकडे या फिल्मच्या निमित्ताने सगळेजण त्याच्या बाजूने उभे राहिले. खरं आहे. विजू, खूप महत्त्वाचं वक्तव्य आहे की पेरलं आहे त्यांनी, ते आता उगवलेलं आहे. पण माझा तुला प्रश्न असा आहे की इतके सगळे चांगले मित्र बरोबर असताना एक दिग्दर्शक म्हणून त्यांच्याकडून काम काढून घेणं, कधी कधी मैत्रीत काय होतं आपण टेकन फॉर ग्रँटेड धरतो, पण तू दिग्दर्शक म्हणून ज्यावेळी सेटवर असतोस त्यावेळी थोडी मैत्री बाजूला ठेवतोस तू आणि तुला जे हवं तेच काढून घेतोस. कसं असतं तुझं वर्किंग स्टाईल? नाही, खरं तर काय पहिली गोष्ट तर मला सगळे मित्र असल्यामुळे प्रत्येकाची बलस्थानं आणि प्रत्येकाचे कच्चे दुवे दोन्ही माहिती आहेत की ह्याला हे खूप छान जमेल आणि ह्याला हे नाही जमणार. त्यामुळे समजा उद्या मिमिक्री करायची वेळ आली तर मी अभिजितकडे नाही जाणार, मला कुशलकडे जावं लागेल. तर असं प्रत्येकाचे मला गोष्टी माहिती आहेत की जिथे आपल्याला फक्त अफलातून रिॲक्शन पाहिजे तिथे मी अभिजितकडे जाईन, तिथे मी संत्याकडे नाही जाणार. की जिथे सटल विनोद पाहिजे तिथे मी संत्याकडे जाईन, मी कुशलकडे नाही. असं मला सगळ्यांचे माहीत आहेत. अंकुश बरोबर पहिल्यांदा मला वाटतं आपण सिनेमात काम केलं, बरोबर. मी त्याच्या आधी असिस्टंटशिप करत असताना काम केलेलं आहे, पण सिनेमात काम. आणि अंकुश इतका अभ्यासू, व्यवस्थित, सगळं दिग्दर्शकाला विचारणारा माणूस आहे. त्यामुळे आम्ही सिनेमाच्या आधी लोकांना विश्वास बसेल की नाही माहीत नाही, पण खूप वेळा आम्ही एकत्र बसून खूप वेळा स्क्रिप्ट वाचलं आहे, त्याची खूप पारायणं केली आहेत की इथे काय असेल, मग इथे एक ॲडिशन, मग वाचता वाचता एखादी संतोषला ॲडिशन सुचली की ती तिकडे टाकली. अंकुशचं म्हणणं पडलं की आपण मी फिजिकली हा असा यावेळेला असं असेल, मग तिथे मी असं करेन थोडंसं फिजिकली, मग हे करूया का, मग हे जास्त वाटेल का, मग हे सटल करूया का. असं सगळ्या चर्चा आमच्या आधीच्या स्क्रिप्ट वाचनात ऑलरेडी झालेल्या आहेत. त्यामुळे स्क्रिप्टवर काय काम करायचं अशातलं काही सेटवर भागत नव्हतं. दिग्दर्शक म्हणून मला काय करायचं होतं की ह्यांना हे करू नको असं सांगायचं होतं. काय होतं कधी कधी दिग्दर्शक बनण्याचं काही लोक आव पण आणतात. मी एक खांद्यावर टॉवेल टाकला, एक टोपी घातली आणि मोठ्याने आई बहिणीवरून शिव्या देत सेटवर वावरलो म्हणजे मी दिग्दर्शक झालो, असं नाही आहे. तर आपल्याला जे पोचवायचं आहे, मला असं नेहमी वाटतं दिग्दर्शन हे हिप्नॉटिझमसारखं असतं. ते झालं पाहिजे आणि लोकांना कळलंही नाही पाहिजे की आपल्या मनासारखं याने करून घेतलं. अशी कोणती गोष्ट या चौघांची होती की ज्यांना तू ही गोष्ट करू नकोस सांगितलं? नाही, खूप वेळा झालेलं की हां, सेटवर 2 शॉटच्या मध्ये गप्पा मारू नका. कारण त्या 2 शॉटच्या मध्ये ज्या गप्पांना आणि किस्स्यांना सुरू झाला की पुढचा शॉट सुरू व्हायला वेळ लागायचा, मग ते मला नका करू. किंवा एखाद्या वेळेला की ही रिॲक्शन इथे नको, आपण सटल काम करणारी माणसं आहोत, तर एवढंच करूया आपण, हे एवढंच पुरे आहे आपल्याला. हे नंतर एवढं वाढवून ते मी एडिटला ठेवणारच नाही, तर तुम्ही करून काय फायदा, कशाला मेहनत घेता, हेच सगळं सांगायला लागायचं. बाकी तसं काही सांगायला लागायचं नाही, सगळं तयार होतं. आम्ही फक्त तयार सगळं घेऊन गेलो होतो आणि तिथे जाऊन तव्यावर टाकलं आहे फक्त आणि रेसिपी घेऊन आलो आहे आता. संतोष, या सगळ्यांना किती वर्ष ओळखतो, पण प्रत्यक्ष काम करताना त्या कलाकाराचं पुन्हा बदलतं रूप आपल्याला उलगडत जातं, नवीन काहीतरी गवसतं. तसं काही तुला जाणवलं यांच्यावर पुन्हा काम करताना? हो, नाही, काम याच्या अगोदर आम्ही फारसं एकत्र काम, आम्ही एकांग स्पर्धा वगैरे तिथून सुरुवात केलं एंट्री कॉलेजात आणि ॲमेच्युअर आमचा एक ग्रुप होता, त्यातनं आम्ही कामं केली आहेत. पण
व्यावसायिकदृष्ट्या जेव्हा काम करण्याची वेळ आली तेव्हा त्या काळात सुरू झालेलं कलाकार म्हणून स्ट्रगल लाईफ, तिथून एकांकिका स्पर्धा, ती धमाल मस्ती, मित्रच होते. नंतर मग वेगळे दिग्दर्शक आणि मग तिकडून नंतर मग एक व्यावसायिक कलाकार जेव्हा तयार झाला प्रत्येकामध्ये, तेव्हा स्वतःच्या करिअरकडे, स्वतःच्या एमकडे, गोलकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगवेगळा झाला आहे. प्रत्येक आपापले वेगळे अनुभव प्रत्येकाने वेचलेत. त्यामुळे कुशलबरोबर मला वाटतं आम्ही एक फिल्म मी त्याच्याबरोबर केली आहे. त्याच्यानंतर आम्ही स्ट्रगलर साला केला आहे. स्ट्रगलर साला तर आम्ही धमालच करत होतो. आम्ही जे आमच्या धमालीतनं जे छापलं जायचं ते स्ट्रगलर साला होतं. पण जेव्हा सिनेमा करायचं म्हटलं तेव्हा एक व्यावसायिक दृष्टिकोन बदलतो. तेव्हा तो त्यांनी आत्तापर्यंत तो काय शिकला आहे त्याचा त्यांनी एक कस लावला आहे. अभिजित आत्तापर्यंत जे काय करतो, मला वाटतं अभिजित तर इझिली फार ही इज नॉट दॅट स्टुडियस ॲक्टर. तो असं म्हणतात ना, ते मुळात सगळं पोरातच आहे त्याच्या. त्यामुळे ते आपोआप येतं बाहेर वेळेला. आणि प्रत्येकजण आपापला एक वेगवेगळा दृष्टिकोन घेऊन इथे आला आहे हे मी खूप अनुभवलं. आणि विजूनी तो सुद्धा जेव्हा एक एकांकिका स्पर्धा करताना लेखक आणि त्या एकांकिकेचा दिग्दर्शक म्हणून, नंतर तो एक सिनेमाचा दिग्दर्शक म्हणून झाला आहे, तेव्हा त्याच्यात घडलेला एक व्यावसायिक दिग्दर्शक आणि एक कलाकार तोही बघायला मिळाला स्ट्रगलर सालापासून ते आत्तापर्यंत. आणि अर्थात शर्यत मी केली ती फिल्म. त्यामुळे हे बदल मला खूप भावतात आणि खूप बरं वाटतं की एक ॲमॅच्युअर स्टेजपासून आता एक व्यावसायिक कलाकार म्हणून वावरताना प्रत्येकजण आपापली जबाबदारी सांभाळून आहे. वा वा वा, किती छान पद्धतीने उलगडलंस तू संतोष. कुशल, मला तुझ्याकडून जाणून घ्यायचं आहे की शूटिंगचा पहिला दिवस आणि शूटिंगचा शेवटचा दिवस अगदी लक्षात आहे का रे तुझ्या? काय घडलं किंवा काय जाणवलं तुला? हो, मला व्यवस्थित लक्षात आहे. शूटिंगचा पहिला दिवससुद्धा आणि शेवटचा दिवससुद्धा. शूटिंगचा पहिला दिवस नव्हताच, ती रात्र होती. आणि त्या दिवशी धाकधूक होती खूप, की व्यवस्थित सुरू होईल ना, व्यवस्थित सगळं होईल ना, छान होईल ना. आणि कमालीची गोष्ट म्हणजे आम्ही तिघे रेडी झालो होतो, पण त्या रात्री आमचा शॉट नाही लागला. त्यामुळे स्ट्रगलर सालाला जशी आम्ही मजा करायचो तशी मामाच्या गोव्याला जाऊया या सिनेमाच्या पहिल्या दिवसाच्या शूटिंगला सुद्धा आम्ही तीच मजा केली. पण ती त्या पहिल्या दिवसापुरताची होती. दुसऱ्या दिवसापासून आमचं जे काम सुरू झालं ते शेवटच्या दिवसापर्यंत आमचं काम नव्हतं. शेवटच्या दिवशी जसं आमचं पॅकअप झालं, विजू सर म्हणाले की इट्स रॅपअप, आणि आम्ही हुश असं सगळं एक श्वास सोडला. आणि तुम्हाला सांगतो, आम्हाला एकदम मोकळं झाल्यासारखं वाटलं. हा एकटाच रडत आला. आणि रडत आला, लहान बाळ रडत येतं ना तसं, की आपलं तिकडे विजू त्याला म्हणतं हा रडतो ह्याला बघा. आणि मग तसं आमचं रॅपअप झालं. ते जॉयफुल पण होतं, इमोशनल पण होतं. हा सिनेमा एक खूप उत्तम प्रवास होता आमच्या आयुष्यातला. बरोबर. तुझं अभिजित, एकंदरीत जे आता कुशलही म्हणाले, नाही कुशल काय बस एवढंच बसाल. नाही ॲक्च्युली काय म्हणतं माहिती ना, की ही म्हणजे पहिला दिवस जो होता आमच्या शूटिंगचा, तर मला काहीतरी वेगळंच वाटत होतं की आपण काहीतरी वेगळंच करायला चाललो आहे, काहीतरी वेगळंच जग आहे. आणि आम्ही तिघं एका रूममध्ये होतो, आम्ही खूप गप्पा मारत होतो, पुढचं कसं प्लॅनिंग करायचं ठरवत होतो. आणि गप्पा मारता आम्ही झोपून गेलो. आणि सकाळी उठलो तर शूटिंग पॅकअप झालं होतं. म्हटलं अरे आपल्याला काही लागलं नाही. आणि त्याच्यानंतर हा जसा म्हणाला दुसऱ्या दिवशीपासनं जे आम्ही मेहनतीला सुरुवात केली, पण ती मेहनत इतकी गोड होती आणि इतकी क्रिएटिव्ह होती की आम्हाला ते दिवस कसे सरले आम्हाला कळलंच नाही. म्हणजे आणि जेव्हा नंतर शेवटचा दिवस आला आणि आता विजू म्हणाला की आता आज आपला शेवटचा दिवस आहे, आता हे गाणं संपलं की आपलं संपणार शूटिंग. अगदी म्हणत आई शपथ, म्हणजे आपण जे इतके दिवस आपण त्या झपाटलेपणाने आपण वावरत होतो ते तर संपणार. आणि एकदम असं म्हणजे मला तसं वाटलं की आज रिक्तपण आलं माझ्या एकदम उराशी. आणि मला एकदम भरून आलं की चला म्हणजे आता हे बाबा चव्हाण एक कॅरेक्टर आता उतरवून ठेवायला लागणार. जे खूप आवडतं कॅरेक्टर आहे माझं बाबा चव्हाण. बाबा चव्हाणसारखा मी नाही आहे, मी अत्यंत वेगळी पर्सनॅलिटी आहे. पण बाबा चव्हाण हे मी अंगीकारलेलं कॅरेक्टर आहे. ते लोकांना आवडत होतं म्हणून ते चालू होतं आणि ते आता उतरवून ठेवावं लागणार.
याचं दुःख झालं. आणि निश्चितच पुन्हा या सगळ्यांची साथ मला आता कधी परत मिळणार याची वाट बघतोय मी. परत 20-25 दिवस मी मामा बनण्याची वाट बघतो ह्याच्याकडनं प्रत्येक क्षणाला. एक शेवटचाच प्रश्न घेतो कॉमन आणि थांबतो. जसं आता तुम्ही सगळेच म्हणताय की खूप मौज मस्ती आणि 5व्यांदा धमाल हा शब्द वापरतो, धमाल तुम्ही केलीत, तरी पण मला विचारायचं असेल की आजवरच्या आयुष्यात तुम्ही अनेक ट्रिपला गेला असाल, अनेक प्रवास केले असतील, अनेक पिकनिक केले असतील, त्यातली एखादी काही आठवण की जी कायमस्वरूपी तुमच्या मनात आहे, कोणाबरोबर तुम्ही गेला होतात की जी तुम्हाला सांगावीशी वाटते या चित्रपटाच्या निमित्ताने? एक आठवण आहे जी आपलं गोराईवरून त्या बाजूला जातो ते कुठलं आपलं उत्तर नाही मनोरी पाण्याचं एस एल वर्ल्डला गेलो होतो. खूप वर्ष झाली त्या गोष्टीला. मित्रमंडळ होते सगळे एकत्र आणि बोटीने त्या बाजूला जायचं होतं. तर आम्ही बोटीने निघालो आणि बोटीला गर्दीमध्ये मी बघत होतो की ती बोट सुरू झाल्यानंतर राईट साईडला लेफ्ट साईडला असे ऑइलचे बॉक्स होते जे असे टाकलेले होते आणि त्याला दोरी लागली होती. की मग मी विचारलं एकाला की हे असं का टाकलं आहे, तर ते म्हणाले की रस्ता कळावा म्हणून, की बाबा हा रस्ता म्हणजे असं असं जायला पाहिजे. मग आम्ही मध्यापर्यंत आलो तर मग ते पण दिसेना आणि ही पण बाजू दिसेना. म्हटलं अरे बाबा कसं जात असेल लोक. आणि मग ते एकमेकांना इशारा करत होते पुढची मागची आणि ती बोट चालली होती. एक 70 जण आतमध्ये होते. मग आम्ही गेलो, दिवसभर मजा केली. मग शेवटची बोट होती, पाऊस पडायला लागला होता, धो आणि शेवटची बोट होती. आम्ही चला आणि बसलो आणि निघालो. आता अंधार पडला होता आणि बोट निघाली. आता पुढे एकच लाईट असा होता आणि मला दिसत होतं की आता हे कसे जाणार. माझी उत्सुकता वाढली होती की बघत होते ते बॉक्स दिसत आहेत मला, त्या बॉटल्स असतात ना ते दिसत होते मला. आणि एका क्षणी मला असं पावसामुळे ना दिसेनासे झाले ते बॉटल्स. या बाजूला सरकत इथपर्यंत आलो तर तिथे पण बॉक्स दिसेनासे. तर जे निघालो तो तेव्हा फुल धमाल चालली होती. आतलं पब्लिक सगळं मजा करत होतं जोरात, कारण दिवसभर खूप मजा केली होती सगळ्यांनी. गाणी गात होते अमुक तमुक आणि ते शिट्ट्यांचा आवाज यायला लागला. म्हणून हे सगळी बसलेली मंडळी वगैरे टायटॅनिक फेमस झालं होतं ना, त्याच्यावरनं मजा करतो एकमेकांशी की अभि टायटॅनिक होगा, टायटॅनिक अभि बोट बुडी. आणि मुली म्हणते का बसा काय ती बोलू नका वगैरे. आणि एका क्षणी बोट स्लो झाली. मागचा माणूस धावत धावत कसं तरी गर्दीत पुढे गेला आणि त्याने काय ती सांगितलं. तो पण बोट स्लो होई पण बोट अशी तळांकड आपटली आणि सगळे ओरडले. मुलीपासून लहान मुलांपासून पब्लिक होतं सगळं धा असा आवाज. सगळे थांबले एकदम शांत. कळे ना काय झालं. तर मग परत मागच्या आणि पुढच्याची काहीतरी बोलणं वगैरे चालू झालं. मग बोट थोडी हळूहळू स्लो करून मागे घेतली परत आवाज आला ढाळ करून. परत ओरडले सगळेजण. आणि जी मंडळी टायटॅनिक म्हणत होती ती बसून राम 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 करत होती. कारण लेफ्ट राईटचं ते सगळं गायब झालं होतं. ना पुढची बाजू दिसत होती ना मागची बाजू दिसत होती. मग सरकवत कसं तरी त्यातला जो वयस्कर माणूस होता त्याने मग इकडे घे करत बाहेर आणली. बोट त्या किनाऱ्याला पोचेपर्यंत एक माणूस काही बोलला नाही. फक्त पावसाचा आणि पाण्याचा आवाज येत होता. उतरले सगळेजण, चालत निघून गेले. आम्ही पण शांतपणे घरी निघून आलो. ही त्यावेळची आठवण. मला खरं तर समुद्रकिनाऱ्यावर जेवायला कधी जातो मी, फॅमिलीबरोबर जाऊ देत किंवा मित्रांबरोबर जाऊ देत, मी त्यांना सांगतो की मला थोडा वेळ एकट्याला द्या. काहीतरी असं वाटतं की आपण एकट्याचा वेळ, एकट्याशी गप्पा, स्वतःशी गप्पा असं त्या लाटांच्या किनारी आपण करूया. पण एकदा रात्री मी त्यांना जेवल्यावर म्हटलं की मी जरा राऊंड मारतो आणि म्हणून मी रात्री त्या किनाऱ्यावर बराच वेळ, एक अर्धा पाऊण तास मी एकटाच. आणि झालं काय की आता जसं असं समोरून लाईट आहे तसा खूप प्रचंड मोठा लाईट बाहेरून होता. मी किनाऱ्यावर होतो आणि माझं झाल्यानंतर मी फोन करतो आहे कारण मला रस्ता सापडेना परत. कारण दगड, असे सगळे दगड आणि परत कसं जायचं, कुठूनच दगडांमधून रस्ता सापडेना. म्हणून बरं फोन लागेनात कुणाचेच, तिथे रेंज नाही, फोन लागत नाही, मला रस्ता सापडत नाही. आणि मी तिथनं हात करतो आहे की कुणी मला मदत करा आणि कुणीच येत नाही. आणि तासभर जवळपास तसं झाल्यानंतर मग मला दोघं तिघं आले. आता बस झालं, शोधत आलं, आता बस झालं. म्हटलं अरे बस झालं का, मी तुम्हाला शोधतोय. अरे शोधतोय काय तू तिकडनं, आम्ही आवाज दिला की विजू येऊ का, चल जाऊया का, तर तू नाही म्हणायचास. तू तिथेच आहे. मी हात करायचो की अरे या, त्यांचा आवाज काय माझ्यापर्यंत यायचा नाही. बरं अपोजिट लाईट असल्यामुळे ते मला दिसायचंही नाहीत की ते कुठे आहेत. मी हात करत तेवढं नाही अजून बोलायचं आहे कुणाचे असं वाटायचं. म्हणून आम्ही थांबलो, आता चल अशी ती.
अशा आठवणी खूप आहेत, पण ना मी आमच्याच एका पिकनिकची आठवण सांगतो, पावसाळी. असं कुशलला नेहमी असं एक 15-20 मिनटाचं जरी काम केलं तरी त्याला एक ब्रेक हवा असतो. त्याला एक खूप थकतो तो काम करून, त्यामुळे त्याला एक ब्रेक हवा असतो. आणि मग कुठेतरी जाऊया असं वगैरे तो असं सगळीकडे सांगत राहतो ह्याच्या. आणि मग कुठेतरी एकदा असं आमचं ठरलं. आणि मग बाबा, कुशल, मी खारेगावला राहतो 90 फीट रोडला, विजू माने हे तिघं मला घ्यायला घरी आले. आता जायचं ठरलं होतं, कुठेतरी जायचं. आधी कर्जत वगैरे ठरलं होतं. मग असा कुठेतरी उत्साह थोडासा मावळत चालला होता. जाऊ, पाऊस पण कमी झाला आहे, मग जाऊ दे इथेच बसूया. माझ्या घराच्या बाजूला एक रेस्टॉरंट आहे, तिकडे छान तिथे जेवू वगैरे, आपली शुद्धशांती करू आणि निघू. असं करता करता नाही बा एवढं कशाला आलो, मग मी काय फालतू आहे का, आम्ही काय, त्याचं सुरू झालं. मग असं करतात चला जाऊया. मग कुठे काहीच माहीत नाही कुठे जायचं आहे. म्हटलं 1 मिनिट थांबा, मी ट्राय करतो. पनवेलला माझे एक मित्र आहेत, त्यांना मी फोन केला. मी यांना आधी विचारलं करू का, हां करून बघ. त्यांना फोन केला, म्हटलं असं मी बाबा कुशल निघालो आहे पिकनिकला, हां मग या ना माझ्याकडे. आणि त्यांनी आम्हाला त्यांचा फार्म हाऊस दिला. आणि आम्ही अचानक में धचानक जी काय आमची पावसाळी पिकनिक झाली अचानक. सो मला असं वाटतं की या ज्या सहली असतात ना, या ट्रिप ज्याचं कुठेही प्लॅन नसतं, अनप्लॅन्ड असतं, फक्त इच्छा असते जाऊया कुठेतरी, 5 जण 10 जण जे काय मित्र असतील म्हणून कुठेतरी जाऊया, ही जी इच्छा असते ना त्यात मजा असते. त्यामुळे डेस्टिनेशन इज नॉट डझंट मॅटर. मला पावसाळी पिकनिक फार आवडते. आणि एक आमचं एक रिच्युअल आहे, परंपरा आहे की विजू मानेचा वाढदिवस असतो त्या दिवशी आम्ही कायम बाहेर पिकनिकला जातोच, आम्ही चौघे जातोच. हा जो किस्सा सांगतोय तोही विजू मानेचा वाढदिवसच होता. हो, पण त्याही पूर्वीचा एक वाढदिवस मला आठवतो. जगात काही येऊ देत, ते 2 दिवस आम्ही काढतोच. आम्ही बाहेर जातो शांत निसर्गाच्या सानिध्यात आणि आम्हीच असतो फक्त. आणि यावर्षीपासून अंकुशदादा आम्ही रिक्वेस्ट करतो की तुम्ही पण या. पण एक अशी संध्याकाळ आठवते ना की एवढ्या गर्दीत आपण इतक्या आवाजात असतो, शूटिंग, आजूबाजूला गर्दी, ट्रॅफिक, ह्या सगळ्यातनं आपण कुठेतरी जाऊन शांत बसतो. झरे वाहत आहेत, निसर्ग आहे, आभाळ, पाऊस, आणि ह्यात आपण खरे एकमेकांना सापडतो असं मला वाटतं. आणि तशाच कुठल्या तरी वेळी आमचं ठरलं असावं बहुतेक की आपण असा एक सिनेमा करूयात यार आपला मित्रांचा, की जी आपलीच पिकनिक असेल. आणि त्याच्यातनं हे जन्माला आलेलं आहे. मी एक पिकनिकची आठवण सांगतो. आम्ही जेव्हा स्ट्रगल करत होतो तेव्हा एकांकिका स्पर्धा वगैरे करायचो. तर असंच आम्ही स्पर्धा करण्यासाठी श्रीवर्धन की दापोली साईडला गेलेलो आम्ही. तर तिकडे स्पर्धा संपली आणि म्हटलं चला आता काय करायचं, आता म्हटलं बीचवर जाऊया, जरा धमाल करूया. संतोष होता, आमच्या ग्रुपमधल्या 2-3 मुली होत्या. आम्ही सगळे बीचवर गेलो, धमाल करत होतो. आणि संतोष आमचा स्विमर ना, तो फुल त्या मुलींना इम्प्रेस करण्यासाठी फुल इकडनं उड्या मार, पाण्यातनं तिकडनं सोरकन उड्या मार. आणि मला तर काय पोहता बिता काही येत नाही, मी आपला त्या लाटांमध्ये बसूनच आपला ताप चालू होतं. आणि सगळ्या फुल पोरीवर इम्प्रेस झालेलं. मला मग जेलीसीवर लागलीच्या आहे ना, म्हटलं आता ह्याचं कसं मोडून काढायचं. म्हणून म्हटलं हे बघ संत्या, ठीक आहे तू छान स्विमिंग वगैरे करतोस, पण मी जे करतोय ना ते तुला जमूच शकत नाही. आणि इथपर्यंत वगैरे पाणी होतं. तुला काय 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 सांग. मी म्हटलं हे बघ, पटकन मी चड्डी घातली आणि अशी फिरवली. म्हटलं हे बघ आहे ना, पटकन आणि पटकन घातली. एक करता आलं पाहिजे, अर्ध्या मिनिटात जमेल का. चड्डी काढली, मी ती चड्डी घेतली आणि पळून गेलो किनाऱ्यावरती. वापर केलाय आता समुद्रामध्ये प्लीज माझी चड्डी मी बाहेर येऊ शकत नाही. अर्धा तास त्याला पाण्यात ठेवलेला होता. तर रसिको, तुम्ही बघितलं का अशी ही धमाल मस्ती. खरं आहे, तसंच हे आत्ता गप्पांमधलं आहे ते अतिशय छोटं व्हर्जन आहे. सिनेमात ह्यांनी कहर केला असणार आहे याची मला खात्री आहे. तर विजू, आम्ही 31 तारखेला हा चित्रपट बघतो आणि तो बघितल्यानंतर आपण पुन्हा भेटू, पुन्हा बोलू, जेणेकरून आणखी आपल्या प्रेक्षकांपर्यंत नवीन नवीन गोष्टी पोचवता येतील. तर मी तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.